आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी मेगा ब्लॉकच्या वेळा आणि रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावं। मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना केल्या आहेत। तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेसला रोहा स्थानकावरती दुहेरी थांबा देण्यात आलाय। त्यामुळे या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे। राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असून कोणाचेही पैसे परत घेणार नाही, तसंच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। जर कोणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल तर ते निश्चितच रोखलं जाईल असं फडणवीस म्हणाले। मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांची घरं बांधण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतलाय। कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबियांकडून विचारला जातोय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील। मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणालेत। आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं धस म्हणालेत। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम इथे एका सोसायटीत पाकिस्तानी चलनाची नोट सापडली। दरम्यान ही पाकिस्तानी नोट पुण्यात आली कशी याचा तपास बावधन पोलिसांकडून सुरू आहे। कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवरती प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका तिकिटामागे तब्बल 30 रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। मुंबईमध्ये थंडीचा जोर ओसरल्याचं दिसतंय। शनिवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, तर बुधवारपासून किमान तापमानात मोठी घट होईल असा अंदाज आहे। गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यानं मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघालाय। पुढचे काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मुंबई महानगरपालिकेनं अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं। मात्र बेस्टच्या डोक्यावर विविध प्रकारची 10,000 कोटींची देणी असल्यामुळे ही मदत सुद्धा कमी पडणार आहे। त्यामुळे बेस्ट वाचवण्यासाठी पालिकेनं भरघोस मदत करण्याची मागणी केली आहे। मुंबईतील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा एकूण 100हून अधिक पोलिसांच्या बदलीवर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं। न्यायालयाच्या निकालामुळे हे सर्व अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होतील। त्यामुळे मुंबईत वरिष्ठ पोलिसांचा तुडवडा भासण्याची आणि प्रशासनावर ताण येण्याची चिन्ह आहेत। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सीलिंग पर्यंतचा विस्तार झालेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सगळे टप्पे आता खुले करण्यात आलेत। वाहन चालकांसाठी सध्या हा मार्ग सकाळी 7 ते रात्री 12 असा 17 तास खुला आहे। त्याला वाहन चालकांकडून पसंती मिळते, त्यामुळे हा मार्ग एप्रिलनंतर 24 तास खुला ठेवण्याचा विचार मुंबई महानगरपालिका करतेय। देवनार डम्पिंग ग्राउंडवरती कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। येत्या 8 महिन्यात पहिल्या टप्प्यातला हा प्रकल्प पूर्ण होईल। त्यामुळे ऑक्टोबरपासून 7 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे। पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याच्या सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानं दिल्या आहेत। शहरातील पाणी वापर वाढल्याचं प्राधिकरणानं नमूद केलंय। त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे। पुण्याच्या धायरी परिसरात आरो प्रकल्पातील पाण्यामध्ये जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलंय। ही कारवाई मागे घेण्यासाठी महापालिकेत प्रकल्प चालकांची बैठक झाली आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पाणी दिलं जाईल, याचं प्रमाणपत्र द्यावं, त्यानंतरच टाळं काढलं जाईल असं सांगण्यात आलंय। पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी खेड शिवापूर ते रावेत दरम्यान 32.4 किलोमीटर लांबीचा नवीन सेवा रस्ता तयार होणार आहे। 2 मार्गिका असणारा हा रस्ता असून त्यासाठी 604 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयानं याला मंजुरी दिली आहे। उन्हाचा चटका वाढला असून पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय। सध्या 63.92% पाणीसाठा असून हा पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं इंदूर ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन आणि प्रस्थान वेळामध्ये बदल केलाय। सुधारित वेळेनुसार इंदूर ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:30 ऐवजी 2:35 नागपुरात येईल आणि नागपूर स्थानकातनं ही गाडी दुपारी 3:20 निघते। यावेळेत कोणताही बदल नाही।
बहुमजली झोपड्यातील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय तो उच्च न्यायालयानं योग्य ठरवला. सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना न्यायालयानं हा निर्वाळा दिला. वाढवण बंदर ते इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर ते इगतपुरी अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे. या महामार्गासाठी 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा मार्ग पालघरमधील 33 तर नाशिकमधल्या 9 गावांमधून जाणार आहे. मुंबईत पीओपी मूर्तीची विक्री आणि विसर्जनावरती उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. महानगरपालिका प्रशासनानं न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेश मंडळांना प्रतिबंध केला. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती पुन्हा मंडपात आणून झाकून ठेवली आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12,527 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. यापैकी 4,300 प्राध्यापकांची पदं भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं अर्थ विभागाकडे सादर केलाय. गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्यामुळे महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना कमी केलं जाणार आहे. लवकरच अंगणवाड्यांमधील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केलं जाईल. काही महिन्यांपूर्वी पुरवठादारांनी रुग्णालयांना बनावट औषधं पुरवल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून पुरवठादारांकडून औषधं खरेदी केल्यानंतर त्यांची प्रयोगशाळेत चाचणी करावी आणि ती बनावट नसल्याचा अहवाल आल्यानंतरच वापरात आणावी अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उपनगरीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय केंद्राच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पालकांना दिलासा देणारं निवेदन दिलंय. देशात 10,000 MBBSच्या जागा वाढणार असून येत्या 5 वर्षात एकूण 75,000 जागांची वाढ होणार आहे. सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी 12 तास सिग्नल यंत्रणा सुरू राहणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवण्याचा वाहतूक शाखेनं निर्णय घेतलाय. केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदकांनी सन्मान केला जाणार आहे. जळगावच्या यावलमधील एसटी आगारात नव्यानं 10 एसटी बसेस प्राप्त झाल्यात. भाजप पदाधिकाऱ्यांकडून एसटी बसेसचं पूजन करत नारळ फोडून लोकार्पण करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनेक आश्रमशाळेत आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत. त्यांना सोयीसुविधा मिळतात की नाही याची पडताळणी करण्यासाठी आमदार किरण लहामटे आश्रमशाळेत पोहोचले. मुलांबरोबर जेवणाचा आनंद घेत त्यांनी तिथेच मुक्काम केला. पालघरमधील डहाणू विक्रमगड या तालुक्यांमध्ये दुबार भात रोवणीच्या कामांना वेग आलाय. पालघरमधील 3ही तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या 2 धरणातून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पालघरमध्ये शिवसेनेनं प्रसूतीनंतर मयत झालेल्या मातेच्या बाळाला दत्तक घेतलं. बाळाचं पुढचं संगोपन शिवसेनेकडनं केलं जाणार आहे. रत्नागिरीमध्ये एका मालवाहतूक बलेरो गाडीनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. अपघातात गाडीचं नुकसान झालंय. शिर्डीतील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. देशविदेशातील सदस्य परिषदेला उपस्थित राहिलेत. परिषदेला आलेल्या विदेशी पाहुण्यांनी खेळलेल्या फुगडीनं सर्वांचं लक्ष वेधलं. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 21 जागांसाठी 144 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यामध्ये खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन पाटील, बजरंग पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह आजी माजी संचालकांचा समावेश आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी होणार आहे. झाराप 0 पॉइंट इथे पर्यटकांना मारहाणीची घटना घडली. चहाच्या टपरीवरती घडलेल्या प्रकरणातील दोषींवर पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल चालक मालक संघटनेनं केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 5,39,000 शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आली. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1,787 विद्यार्थ्यांना 1,77,44,000ची मदत त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी 2 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. यात्रेसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. या स्पेशल गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जाणार आहेत. विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी असलेलं अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. गडावरील अतिक्रमण तोडण्याचे आदेश कोर्टानं दिले होते, पण कारवाई थांबल्यानं सरकारनं हे आदेश दिलेत.
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. ऊसाची कमतरता असल्यामुळे आता साखर कारखाने देखील लवकर बंद होऊ लागलेत. चालू हंगामामध्ये आतापर्यंत सुमारे 61 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं असून राज्यातील 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे. गोंदियातल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी होत असतात. त्यांच्या सोयीसाठी गोंदियात बस आगाराकडून 15 बसेसची सोय करण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जळगावच्या उतराण ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम ठराव पारित केलाय. गावातील प्रत्येक नववधूसाठी ग्रामपंचायतीतर्फे कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या कन्यादान योजनेतनं मुलीच्या लग्नासाठी ग्रामस्थांना 5,000 रुपये मिळणार आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 1,453 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती फळ लागवड करण्यात आली. जळगावात एका पोलीस कर्मचारी महिलेनं तिच्या सहकारी 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक केली. सोन्यामध्ये गुंतवणूक करून त्यातून अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 30 लाखांना गंडा घातलाय. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना संकटात सापडल्याचं दिसतंय. 4 वर्षात केवळ 294 योजना पूर्ण झाल्यात. यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीनं पिण्याच्या पाण्यासोबतच औद्योगिक वसाहतीसाठी 110 मोठे, मध्यम, लघु प्रकल्प आणि तलावांचं पाणी आरक्षित ठेवलंय. आगामी काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याला 2,140 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारात मक्याची आवक मंदावली आहे. दरात सुद्धा पाहिजे तशी सुधारणा दिसत नसल्यामुळे मका उत्पादक संकटात सापडलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 31,000 क्विंटलची आवक झाली तर पोळ कांद्याची 17,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला लासलगाव बाजारात 2,451 रुपये तर येवला बाजारात 2,150 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 39,435 क्विंटल इतकी आवक झाली तर सोयाबीनला 3,954 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पलूस आणि वाळवा तालुक्यातील आलं शेती धोक्यात आली आहे. आलं पिकाच्या दरामध्ये आजवरचा सर्वात नीचांकी भाव मिळतोय. आल्याचा दर अवघा 15 रुपये किलो झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. अकोल्यामध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 3 आरोपींना बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली. पुणे कस्टम विभाग आणि अकोला वन विभागानं ही संयुक्त कारवाई केली. हिंगोलीच्या पानकनेर गाव इथल्या रोपवाटिकेची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात चोरी झाली. घरातील 4.5 लाख किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या आर्वीमध्ये चोरट्यानं एका रात्रीत चक्क डझनभर दुकानं फोडली आहेत. एका चाळीतल्या 12 दुकानांमधून चोरट्यानं रोख रक्कम लंपास केली. पोलिसांची गस्त होत नसल्यामुळे चोरी झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पुण्यामध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. पुण्याच्या शुक्रवार पेठेत कार चालकानं 7 ते 8 वाहनांना धडक दिली. सुदैवानं अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. दौंड तालुक्यातल्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आलंय. या टोळीनं 14 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सापळा रचून तब्बल 12,30,000 किमतीचा ऐवज हस्तगत केलाय. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला आरोपीला अटक करून त्याची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आरोपीची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिलाय. धुळ्याच्या शिरपूर शहरातील सिमेंट लोखंडानं भरलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवर दगडानं हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आदिनाथ उर्फ बबलू भागवत मसाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. नागपुरात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागून मोठं नुकसान झालंय. आगीत 13 वासरांचा होरपळून मृत्यू झाला तर 3 गायी जखमी झाल्यात. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागातनं सुट्टी मिळालेला हर्सुल कारागृहातला कैदी पळून गेलाय. हा आरोपी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत होता. घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातनं रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरती कारवाई टाळण्यासाठी लाच मागण्याच्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आणि 83,000ची लाच स्वीकारताना वनपाल गायकवाडला रंगेहात अटक करण्यात आली.
आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. राज ठाकरेंनी शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. रायगडबरोबरच नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आज सुटण्याची दाट शक्यता आहे. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय होईल असं सुतोवाच आमदार दळवींनी केलंय. आमच्या मनातील पालकमंत्री होईल असं सांगून आमदार दळवी यांनी भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतील असे संकेत दिलेत. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावरती बघायला मिळाले. एका कार्यक्रमात शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे व्यासपीठावरती शेजारी बसले होते. दोघांमध्ये गप्पा रंगल्या. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश देसाई भाजपात प्रवेश करणार आहेत. पदांच्या वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयानं गँगस्टर छोटा राजनला नोटीस बजावली. विशेष न्यायालयानं शेट्टी हत्या प्रकरणातील छोटा राजनला जन्मठेप सुनावली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना त्याला जामीन मंजूर केला. सीबीआयनं या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. दुसऱ्या पतीकडनं पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका प्रकरणामध्ये दिलाय. या खटल्यातील याचिकाकर्त्या महिलेनं पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला होता आणि दुसऱ्या पतीबरोबर घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयानं तिला पोटगी मंजूर केली होती. मात्र उच्च न्यायालयानं तो निकाल रद्द केल्यानंतर तिनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. यावेळी 25,000चं बक्षीस असलेला आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. उत्तर प्रदेशातल्या एटामधील कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या व्हिडिओवरनं पोलीस या प्रकरणी तपास करतायत. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये गुंडांकडून एका घरावरती दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. तिथल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येत असलेली एक कार उलटल्यामुळे हा अपघात झाला. ही कार चक्क फुटबॉलसारखी उडून दुसऱ्या दिशेनं गेल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जुन्या वादातनं 2 गटात राडा झाला. यावेळी एकमेकांवरती दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये गोळी लागल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपी दीपू ठाकूरला अटक केली. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात गोळीबारानं खळबळ उडाली. या प्रकरणी भाजपच्या नेत्याच्या नातेवाईकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. मथुरामध्ये भरधाव कारनं चिमुरड्याला धडक देत फरफटत नेलं. या 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. तर अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भरधाव कारनं 6 विद्यार्थ्यांना चिरडलं. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येतंय. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर एका कारमुळे झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये दुहेरी मर्डर प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांची माफी मागितली. झालेल्या दुर्घटनेत आरोपींनी एका परिवारातील दोघांची लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका घराची जेसीबीनं तोडफोड केल्याचा आरोप होता. यावेळी घरात झोपलेले 4 जण जखमी झाले. पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सोनमर्गमध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे 50 दुकानं जळून खाक झाली. या आगीच्या दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. गुजरातच्या अमरेलीमध्ये भटक्या कुत्र्यानं चिमुरडीवरती हल्ला केला. मुलीच्या आईनं तिथे धाव घेत कुत्र्यापासून मुलीचा जीव वाचवला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. गुजरातच्या भरूचमध्ये मुख्याध्यापकांकडून एका शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या कानाखाली लगावल्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलं.